सो हेलो व्हाट्सअप वेलकम बॅक टू आवर चॅनल मोहित आणि अत्तू. आणि आज आहे डे 2 ऑफ औरंगाबाद. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही आता निघालेलो आहोत. पहिले कुठे जाणार आहोत? लेणी. पहिले लेणी अजंठा बघायला चाललो आहोत. सो आता वाजले आहेत सकाळचे 9. आता पहिलं नाश्ता करायला चाललो आहोत. सो आता आपण इथे थांबलेलो नाश्त्यासाठी. सो इथे नाश्त्यासाठी थांबलेलो आम्ही. इथे नाश्ता केला. आता 5 मिनिटात निघणार आहोत वापस जाण्यासाठी. आता आपण थांबलेलो होतो डिझेल भरायला. आता भरून झालंय. आता निघूया. मम्मी चल बस चला. सो गाईस आता आपण उतरलेलो आहोत अजंठा केव्स मध्ये. पार्किंग मध्ये आहोत. सो नाव आय एम गोना इंट्रोड्यूस यू टू ही माझी दीदी आणि हे दोन माझे छोटेसे क्यूट भाचे अमय नित्या. हा तेरा बडा. आता आम्ही चाललो आहे बसकडे, कारण की इथून बस घेऊन जावं लागेल पुढे. तर असे इथे प्रकारचे दुकान आहेत. आणि एक इंट्रोड्यूस करायचं राहिलं, हे माझे दाजी, हे जीजू माझे आणि पप्पा. आता इथे गर्दी खूप आहे. अर्धा नाहीतर 1 तासापेक्षा जास्त जाऊ शकतो इथे, कारण की इथे गर्दी खूप आहे. तर गाईस आता आपण बसमध्ये बसलो आहे. आता ही बस आपल्याला वरती 5 किलोमीटर दूर सोडणार. तिथून आपण चालत चालत फिरायचं. आता आपण बसमधून उतरलेलो आहोत. हे आहे अजंठा केव्स. आपण आलो आहे. ही आपली बस होती. इथे वेगळ्या वेगळ्या शाळेच्या पोरांची पिकनिक आलेली आहे. तर हे सगळे पोरं आहेत. आणि हे आहे अजंठा केव्स. आता आपण मला वाटतं त्या गेटनी आतमध्ये जाणार आहोत. पण इकडे असे डोंगर आहेत.
तर गाईस आता एंटर झालेलो आहोत. आता चाललो आहोत आतमध्ये. एंट्री झालेली आहे आपली. इथे तिकीट काढायचं आहे. इथे तिकीट. ट्रॅकिंगला आता सुरुवात. चला. जसं रिपेअर झालं तसं गड चिन्ह काहीच चढलेलं नाही. पहिल्यांदा जात आहोत. हाजीबालांचं तर हळूहळू वरती चढूया आपण आणि फटाफट पोचूया. तर गाईस आता लगभग 20-25 शिड्या चढल्यानंतर वरती आलोय. आता वापस खाली जायचं आहे वाटतं. तिथे केव्हमध्ये लेणी बघायला. समोर बघा, तिथे समोर लेणी आहेत. तिथे समोर आहेत लेण्या आणि इथे खोल दरी. त्या खोल दरीमध्ये आणि आता आपण पोहोचलेलो आहोत. तिथून शिड्यांनी खालून आलोय. आधी आपण लेण्यांच्या आतमध्ये आहे. आता केव्हच्या आतमध्ये जाणार आहोत. केव्स ही बघा, अशा प्रकारचे केव्स आहेत. आता इथून आतमध्ये जाणार आहोत आणि तिकडे सगळे नंतर आपण जाणार आहोत. तर हे गाईस आता आपण पोचलेलो आहोत आतमध्ये. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही म्हणून मी गपचूप करतोय. आणि हे सगळे असे लेण्या आहेत आणि तिकडे समोर आपले बुद्ध आहेत. आपले गौतम बुद्ध आहेत समोर. तिथे अशा प्रकारे आपले गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे तिथे. आणि इकडे बाकीच्या पेंटिंग्स आहेत. इकडे बाकीचा रूम आहे. तिकडे आहे, इकडे तिकडे. तर बघा गाईस, अशा प्रकारे हे सगळं पेंटिंग्स केलेल्या बघा. तुम्ही बघा आता सगळे एन्शियंट टाइम्सच्या ज्या पेंटिंग्स आहेत त्या इथे आहेत. त्याच्यातून थोडेफार पेंटिंग्स आहेत ते पूर्ण वॉलवर केलेले असतील, पण त्या आता थोड्या रफ झाल्या आहेत, ओल्ड आहेत म्हणून. आणि इथे बाकीचं जे आहे ते पेंटिंग्स आहेत. आणि तिथे समोर जे तुम्हाला दाखवलं ते गौतम बुद्धांच्या आपला गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे. आणि इथे काहीतरी आहे आतमध्ये. मेन केव वाटतं, ते लोकांची राहायची जागा असेल आतमध्ये. केव्स 1-2 अशा प्रकारे अजून असतील केव्स, पण इथे खूप अंधार आहे म्हणून काय दिसत नाही आहे अंधारमुळे. आणि हे झालं. तर गाईस आता एका लेणीतून निघालो, आता दुसऱ्या लेणीत चाललो. तर गाईस आता ही दुसरी लेणी आहे. सो इथे मी आलोय. इथे बघा, तिकडे आता बघा तुम्ही पूर्ण पेंटिंग्स आहेत. तेव्हा एन्शंट लोक आहेत ना, ते एन्शंट लोक आहेत, त्यांच्या पेंटिंग्स बनवलेल्या त्या प्रकारच्या. अजून इकडे वरती पण अशा प्रकारच्या आहेत. तुम्हाला आता दिसणार नाही, इथे खूप अंधार आहे. इथे खूप स्टॅच्यूज आहे इथे. कुठल्या प्रकारचे आहेत काय माहित नाही स्टॅच्यूज. तर काय आता ही वेग अजून एक आहे. हे पण आपले गौतम बुद्ध आहेत असं मला वाटतंय, म्हणून मी काढून घेतोय. तर काय आता इथे पण बघा तुम्ही, इथे पण अजून आहेत मूर्त्या. इथे पण अजून एक अशा मूर्त्या आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता बघा इकडून पण 1-2 मूर्त्या, 2-3 मूर्त्या आहेत. तर गाईस इथे बाजूला अजून एक लेणी आहे. कोणच आतमध्ये जात नाही, सगळे थकलेत. आता बाहेरूनच दाखवतो तुम्हाला. बघा इथून बाहेरूनच बघा तुम्ही, अशी लेणी आहे, अशी पूर्ण लेणी आहे, पण कोणच नाही जाते. आता सगळे थकलेले आहेत, तर डायरेक्ट पुढे पुढे चाललोय. तर गाईस आता वाजले आहेत 4. माझ्या मागे आहे, मला वाटतं 26th आहे लास्ट. तर आता आतमध्ये जाऊन बघूया.
माझ्या मागे होती 26 जी लास्ट लेणी. आता वापस घरी चाललो. तर आता आपण हळूहळू हळूहळू खाली उतरूया, कारण की हे जे केव्ज आहेत ना याचा टायमिंग 9:30 सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत आहे. तर आत्ता झाले आहेत संध्याकाळचे 4:30 आणि आता आपण हळूहळू उतरत चाललोय. ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने आपण हळूहळू उतरत चाललोय. आता संध्याकाळी वेगळंच दिसतंय इकडे. मम्मी कसं वाटलं? मस्त वाटलं, खूप छान वाटलं. आपण फायनली खाली पोचलेलो आहोत. ही ती जागा आहे जिथे आपण स्टार्ट केलेलं. तर आपण आता फायनली तिथल्या तिथे आलेलो आहोत. तर गाईस आता आपण बसकडे निघालो आहोत. आपण आता बसच्या लाईनीमध्ये आहोत. आता बघूया कुठली बस भेटते आपल्याला. अशा प्रकारे बसची लाईन आहे. आता पण खूप लाईन आहे बससाठी आणि या सगळ्या बसेस आलेल्या आहे आपल्याला पिक करायला. ही आहे आपली शिवशाही. ही आहे आपली नॉर्मल बस. तर गाईस आता आपल्याला बस भेटलेली आहे. आपण बसलेलो बसमध्ये. कसं वाटलं? खूप छान वाटलं, खूप छान. सर गाईस तुम्ही पण या, अजंठा लेण्या बघा, खूप छान आहे. तर आता बसमध्ये बसलो आहे. जेव्हा बस फुल होईल आता आपण निघणार आहोत आपल्या जिथे गाडी आपण पार्क केलेली तिथे. बाहेर खूप गर्दी आहे बाहेर आणि बस आता थोड्याच वेळात फुल होणार आहे. म्हणजे फुलच झाली, आता निघणार आहे. तर गाईस आता आपण बसमध्ये उतरलो आहोत आणि थोडं बसलो आहोत. आता लगेच पार्किंग जिथे केलेली गाडीची तिथे जायचं. ही होती आपली बस. ही होती आपली बस. इथे आहेत बाकीच्या बसेस मागे तिकडे लागले आहेत. अजून एक बस आली आहे आणि आता घराकडे
जायचं. तर गाईस जिथं होतं तिथंच वापस आलोय. ही तोच गेट होता जिथून आपण आलेलो, तसंच जायचंय वापस. तर गाईस आता आपल्याला इथे दोन तीन दीदी भेटलेले आहेत. ते आर्टिस्ट आहेत. तर तुम्ही त्यांचे आर्ट्स बघा पहिले. त्यांनी खूप चांगल्या प्रकारचे बनवले आहेत. हे आत्ता आपण इथे फिरायला आलेलो ते आहेत अजंता, ते आहेत, हे पण अजून आहेत. तर खूप छान त्यांनी बनवलं आहेत. तर ह्यांची जी इंस्टाग्राम ID आहे मी तुम्हाला ब्लॉगमध्ये मेन्शन करेल, तर तुम्ही जाऊन त्यांना फॉलो करा. ओके. तर काहीच आता आपण इथे जेवायला थांबलो आहे. हे आहे हॉटेल राधेकृष्ण. तर जाऊया. अशा प्रकारचं आहे हे हॉटेल. तर आपण बसूया आणि थोडं जेवणाचं बघूया. तर काहीच आता आपण इथे जेवायला थांबलेलो. आता आमचं जेवण झालंय. आता हॉटेलवर निघणार आहोत थोड्याच वेळात. तर जाऊया गाडीकडे आपण. ही बघा, ही आपली गाडी. ही आहे आपली गाडी. तर आता आपण बसूया गाडीमध्ये. तर आता आपण इथे थांबलेलो थोडा रात्री नाश्ता घ्यायला. तर इथे आम्ही मोमोज घेतोय आणि तिकडे पप्पा त्यांचं काय ते त्यांना खायचं असेल ते घेतात. मी इथे मोमोज घेतो. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा एकदा भेटतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोवर बाय.